श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10. मच्छिंद्रनाथाने रसशास्त्र, काव्य, वेदशास्त्रे, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकवल्या. नाना अस्त्रे, देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले, अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखं जाणता केले. एकदा गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ करत होता. त्यावेळी मच्छिंद्रनाथ बाहेर गेला होता. आजूबाजूला मुले खेळत होती. मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैलगाडी बनवून देण्याची विनंती केली, पण ती त्याने अमान्य केली. शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली, पण काही केल्या गाडीवान बनवता येईना. परत मुलांनी काकुळतेने गोरक्षनाथाला विनंती केली. नाईलाजाने त्याने होकार दिला. त्याने तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवून हाताने चिकन मातीचा लहानसा मनुष्याकृती पुतळा बनवला. पण संजीवनी मंत्राचा परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन खरोखरीचा बालक निर्माण होऊन तो रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, भिवू नका, चला मला दाखवा, मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईल. पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊ नका. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली. त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखवले. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. मुलाचे ट्याहे ट्याहे करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते काही त्याला समजले नव्हते. मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले, हा करभाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने त्या बाळकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचारीत सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळतच होती. घरोघरच्या बायका, अगं बाई, हा कोण गोसावी असे म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले, काय रे, मुलांना काय भीती दाखवतोस? हे कोणाचे मूल आहे? पळून आणलेस का काय? तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्षनाथ नावाचा माझा एक तरुण शिष्य आहे, तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहे तो. मच्छिंद्रनाथाची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते याची खात्री वाटून त्याने त्याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल, आपण त्या मुलाचे पालनपोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारच प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढवणे हे काम काही या योग्याकडून होणार नाही. कोणीतरी स्त्रीच हे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले, गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूलबाळ नाही, हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसे सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे. त्याची थोरवी गहन आहे, म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन नीट कर. तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष इथे येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. गंगाबाई, मधू या ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथाने देऊ केलेल्या गहिनी नामक बालकाचा स्वीकार केला. मग गंगाबाई म्हणाली, तुम्ही जोगी असताना 12 वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता व आशा कशाला ठेवता? त्यावर मच्छिंद्राने सांगितले, हा तुझाच मुलगा म्हणून याला जग ओळखेल. पण गोरक्षनाथ मात्र 12 वर्षानंतर येथे येऊन त्याला योग दीक्षा देईल. हेही खरं आहे. काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्ष तीर्थयात्रेसाठी बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. फलश्रुती, या अध्यायपठणाने स्त्री दोष नष्ट होतील, मन निर्मळ होईल आणि संतती जगेल. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती, विद्यार्णवा कळसंपत्ती, भक्त वरदा हरिसी आरती, मंगळमूर्ती गजानना.
जय जयाजी आदिनाथा, माया चक्र चालका अनंता, सर्वादिशा भगवंता, साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागेले अध्यायी निरूपण. श्री गोरक्षाचा पावोनी जन्म. उपरी सेवुनी कनकगिरी ग्राम, विद्यार्णवी तो केला. तरी ती विद्या कोण कैसी, सकळ कळा श्लोक राशी, भविष्योत्तर पुराणासी, निरोपितो श्री श्रोतिया. श्लोक. ब्रह्मज्ञान रसायन कविता, वेदशास्त्र ज्योतिष तथा, व्याकरण धनुर्धन जलतरंगता, संगीत काव्य 11, अश्वारोहण कोकशास्त्र, निपुण नाट्य तथाचार, चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरला असे. टीका. प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान, स्वमुखी केल्या परायण, विश्व आणि विश्वंभर दोन, भावची ऐसा नुरविला, की बहुत जे अर्थप्रकार, जीवजंतू चराचर, तो ऐक्यमेळी सकळ विस्तार, मीच ऐसे भाविले. कर्माकर्म सत्कर्माशी, त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी, वासना देऊनी योगफासी, कामनेते नुरवितो. ऐशा एक मेळे करून गोरक्ष झाला सनातन, एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊनी, वसुधे कल्प अव्यक्त भुवनी, सर्व आत्मरूपी मानुनी, तत्वस्वरूपी प्रकटले. या उपरी वात पित्त कफ हारक, रसायन विद्या सकळीक, किमया करणे धातू अनेक, हातवटी सांगितली. कवित्व रसाळ नवरस, घनादी निरोपी दीर्घरस्व, व्यक्त अर्थलिंग प्रकरणास, व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला प्रवीण, दीर्घरस्वे छंदे निपुण, स्वरित छंदी अवघे गुणपय केला. ऋक अर्थवर्ण यजुर्वेद, सामवेदादी सांगुनी प्रसिद्ध, उपरी विद्या ज्योतिष सिद्ध, परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरात कोश, कौमुदी रघु हरिवंश, पंचकाव्य मीमांसा, साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण, सकळ अस्त्री केला प्रवीण, ती सकळ अस्त्रे कोण कोण, नामे तयाची एकीजे. वातास्त्र आणि जलदास्त्र, उर्मी उभी कामास्त्र, वाताकर्षण बळ स्वतंत्र, पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती, नागास्त्र खगेंद्र संजीवनती, ब्रह्मास्त्रादी निर्वाणरण शक्ती, रुद्रास्त्र सांगितले. वीरकास्त्र दानवास्त्र, पवनास्त्र आणि कालास्त्र, स्तवन महे कार्तिकास्त्र, स्पर्श विभकास्त्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कवित्व, प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत, तयाचा वरद पाणी निश्चित, गौरक्ष मोळी मिरवला. ती दैवते कोण कोण, 52 वीर असती जाण, नरसी कालिका महमदा उत्तम, महिषासूर आराधिला. झोंटिंग वेताळ मारुती, अस्त्रवीर भद्रपती, मूर्तिमंत स्थितापती, वरदमौळी स्पर्शित असे. परम आदरी आलिंगुन, श्रीराम घेत चुंबन, मने होई सनातना, कीर्ती ध्वज मिरवीचे. यावरी प्रत्यक्ष गजवदन, तोही उतरेला सहस्र किरण, गोरक्षाते अंकी घेऊन, वरदमौळी स्पर्शित असे. यावरी अष्टभैरव उग्र, तेही पातले येथे समग्र, सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग, बाळ भैरवादी पातले. वीर भैरवादी गणभैरव, ईश्वर भैरव रुद्र भैरव, भस्म भैरवादी महादेव, अपर्णापती पातला. तेने घेऊनी अंकावरते, मुख कुरवाळी ते वरद हस्ते, खेळता बाबर धावणी येती, तेही देती आरशी वर्चना. मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी, कुंडा रंडा भलांडा यक्षिणी, चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी, वर गोरक्षा देती त्या यावरी प्रकटुनी जलदैवत, तेव्हा त्याते वर ओपित, कुमारी धनदा नंदा विख्यात, देवता त्या गोमट्या. लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला, नववी दैवत प्रत्यक्ष विमला, ऐशा जलदेवता येऊनी तत्काला, वर ओपिती बाळाते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी, होऊनी वर ओपिती वरमादी, अनिमा गरिमा विशाळ बुद्धी, महिमा प्रकामे पातली, प्रतिमा प्राची वशित्वा सात्वी, तेवी ती सिद्धी महादेवी, सज्ज करुनी अस्त्रकर उभवी, अष्टसिद्धी तत्काळ त्या. असो 52 विराज सहित, श्रीराम सूर्य झाला प्राप्त, सर्वत्र ओपुनी मौळी हस्त, विद्याकरी ओपिती. असो वर देऊनी सद्विदेसी, सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी, म्हणती महाराजा गोरक्षासी, तपा लागी बैसवी. तपी होता अनुष्ठान, तेने बळ चढे पूर्ण, मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवेला.
जैसे खडग शिकले होता, मग भय काय ते शत्रू जिंकिता, तेवी तपोबळ आराधिता, सामर्थ्य सत्ता वाढेल. ऐसे वधुनी सकळ देव, पाहते झाले आपुलाले गाव, राम सूर्यादी महादेव, 52 विराधी पै गेले. यावरी इंद्र वरुण अश्विनी, गणगंधर्वादी पातले भुवनी, वर देती तया लागुनी, सकळ गेले सवस्थाना. या उपरी कोणे एके दिवशी, गोरक्ष भोकिता सद्विदेसी, मंत्र संजीवनी पाठमुखासी, करीत बैसला होता तो. जवळी नसता मच्छिंद्रनाथ, बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत, तया ठाई पातली. हाती कवळुनी कर्दम गोळा, मुले खेळती आपले मेळा. तो गोरक्षापासी येऊनी आगळा, बोल बोलती सकळीक. म्हणती गोरक्षा एक वचन, आम्ही आणिला बहुत कर्दम, तरी शकट करुनी दे उत्तम, आम्हा लागी खेळावया. येरू म्हणे शकट मजसी, करू येत नाही निश्चयसी, येत असेल तुम्हा कोणासी, तरी करुनी का घ्याना. ऐसे ऐकता मुलांनी वचन, करी कर्दम कवळून, आपुलाले करे करून, शकट रचिती चिखलाचा. कर्दम चक्र काष्ठ व्यक्त, शकट केला यथास्थित, वरी उदेले कल्पनेत, शकटा सारथी असावा. म्हणून कर्दम घेऊनी गोळा, मुले रचिती कर्दम पुतळा, तरी परी तो साधेना मुला सकळा. मग गोरक्षाते विनवती, म्हणती गोरक्षा आम्हा प्रती, साह्य देई शकट सारथी. आम्हा साधेना कर्दम नीती, तरी तू करुनी देई का. अगा तू सकळ मुलांचे गणी, वयोवृद्ध अससी प्राज्ञी, तरी आम्हासी सारथी करुनी, सत्वर देई खेळावया. ऐसे ऐकता मुलाचे वचन, म्हणे कर्दमा आणूनी द्या देतो करून, परीही वासना भविष्य कारण, गोरक्षाते उदेली. जैसे ज्याचे पूर्वानुकर्म, तैसी बुद्धी येते घडून. जेवी बीज पेरिल्या समान, तोची तरु हेलावे. पहा मातेच्या द्वेष उद्देशी, ध्रुव बैसला अढळ पदासी, तैसेची वासनालेशी, शिरोदधी उपमन्या. की गांधारीचा होता अंत, म्हणून पार्था सुचला अर्थ. अंकिंचन तो वायुसूत, ध्वजस्तंभी मिरवला. की सीता सतीच्या उद्देशी, लंकेसी राहिला येऊन विवशी. तिने भक्षुनी दशाननासी, राक्षस कुळ बक्षिले. पहा अनुसर्ग कर्म कैसे, त्याची राक्षसी वंशलेशे. चिरंजीव होऊनी लंकाधीश, भोग भोगी बिभीषण. तस्मात बोलावयाचे हेची कारण, बुद्धी संचरे पूर्व कर्मा प्रमाण. पुढे उद्याते करभंजन, येणार होते महाराज. नवनारायण करभंजन परम, उदय पावनार गहन नाम. म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम, चित्त धरेते उदयला. मग हाती घेऊनी कर्दम गोळा, रचिता झाला उत्तम पुतळा. परिरसने पाठ संजीवनी आगळा, होत असे मंत्राचा. त्यात विष्णुवीर्य उपचार, पीयूष मांडणी जल्पतम स्मर. एव विधी संजीवनी मंत्र, पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा, पूर्णपणी होता कर्दम गोळा. महीभागी भाग सकळा, व्यक्त असे तत्वांचा. तेने करुनी पंचभूत, दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ. करभंजन ते संधित, प्रेरक झाला जीवित्वा. अस्थि मांस त्वचे सहित, आकार दृश्य झाला त्यात. पुढे शब्द आननात, अकस्मात उदेला. उदय होता प्रवर्ते रुदनी, ते पाहिले सकळ बाळांनी. म्हणती भूत आणिले गोरक्षांनी, पळा पळा येथून या. ऐसे बोलता एकमेकात, सकळ होऊनी भयभीत. सांडूनी खेळ सकळ अर्थ, पळूनी गेले वातगती. हृदयी दाटूनी भय कांपरा, पुढे कांपती थरथरा. आरडत बरडत मच्छिंद्र आधारा, पळोनिया पै गेली. ऐशा परी मुले भयग्रस्त, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. मग पाचारुनी सकळ मुलाते, आश्वासुनी पुसत असे. म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट. येडी मुळाहुनी सकळ बोबाट, मच्छिंद्राते निवेदिला. म्हणे कर्दमाचा शकट सारथी, करवितो होतो गोरक्षा हाती. तो बाल तत्वपणी भूतमती, कर्दम लोपुनी संचरली. ते भूत अद्यापी आहे लहान, परी शनेक होईल स्थूळ बोटपण. आम्हा लागी करील भक्षण, म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून, मागुनी गोरक्षनाथ येता धावून. त्यासी बक्षेल असेल भूताने, यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसी ऐकुनी वार्ता, सांशंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता, सांगती काय ते नोहे. अवचट भूत कैसे व्यापिले, ते पाहुनी बाळ भ्याले. तरी आता जाऊनी वहिले, गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासुनी सकळ मुला, निकट बैसुनी पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार आला झाला.
भूताचा तो मज सांगा. येरी म्हणती बाबा ते ऐक. भूत तेव्हा होते बाळक, आता थोर फोडोनी हाक, बक्षील आम्हा वाटत असे. मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वर्था. चला जाऊ भूतासी आता, शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ, बालार्क किरण आहे भूत, तुम्हा बक्षील तेची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण, मग ती बाळे अवश्य म्हणून दुर्वी ठाव दाविती. यापरी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त, मुलांचे मंडळ सांडूनी एकांती लपोनिया बैसला. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन, तेव्हाची गेला होता पळून भूत भय करूनिया. ठाव लक्ष्मी परम एकांत, बैसला होता शुचिस्मत, परी हृदय धडधडीत अत्यंत, भूत येईल म्हणून या. येरीकडे मच्छिंद्राते ठाव दाविती मुले समस्त, परी दूरची असती यत्किंचित, सन्निध न येते भयाने. जैसा राजभयाचा तरणी, लखलखित मिरवन असता अवनी, मग दुष्कृत चोर जार जारिनी, दशरणार्थ ती न येती. की राम नाम बोधोत्तर, असता भूत नये समोर, की पियुषी विषदृष्टी व्यवहार, कदा काळी चालेना. तन्याये मुले भिवून दुरुनी दाविती मच्छिंद्रा ठिकाण, म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट जाहले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सदत जात, तो बाळ टाहा आरडत मही लागी उकिरडा. बालार्क किरणी तेज लकाकत, मुखी टाहा टाहा वदत, ते पाहुनी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला. हृदय धरुनी लवड सवडी, बाळ उचलोनी घेतला आवडी, मग लगबगी गावाबाहेर अति तातडी बाळासह पावला. ते सकळ फुले पाहुनी पळती झाले प्राण सांडूनी, म्हणे नाथांनी भूत धरोनी आणिला आता बरे असे नसे. आता त्या भूतासी देईल सोडून, मग ते आपल्या पाठीसी लागून, एक एकासी बक्षील करून ऐसे म्हणून पळताती. पळता पडती उठून जाती, भय करुनी सांदित पडदडती, हृदय धडधडा अर्थार्थड चित्ती. लपोनिया बैसला येरीकडे बाळ घेऊन, गोरक्षा पाहे मच्छिंद्र नंदन. सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी, परी ज्या सदनी जात जाया जती, ते सदनीची मुले आरडूनी उठती. आई आई बया बया म्हणती, आणिक पळती पुढारा. परी सदनी सदनीचे जन, नाथा पुसती हटकून, भय काय दाविले मुला कारण, म्हणून आरडून पळताती. कोणाचे मूल घेऊनी फिरता तुम्ही सदनी सदनी, येरी म्हणे गोरक्ष नयनी, पाहेन तेव्हा सांगेन. ऐसे बोलोनी पुढे जात, तो पातला गोरक्ष होता जेत, उभा राहुनी अंगणात गोरक्षाते पाचारी. ऐकुनी गुश्री गुरुची वाणी, गोरक्ष निघाला सदनातुनी, परी येताची बाळ पाहिला नयनी, पुन्हा आरडूनी पळेतो. हा विपर्यास पाहुनी नयनी, मच्छिंद्र विचारी आपले मनी, गोरक्ष व्यापला भय करुनी, बाळ ते येथे ठेवावे. मग स्वशिरीशी काढूनी वसन, त्यावरी निजविले बाळरत्न, मग त्या सदनी संचरून गोरक्षापासी पातला. जाता कवळुनी धरेली हृदयी, म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही, ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला. परितयाची उदय रहाटी, सांग झाली निर्भय पोटी. येरी म्हणे मुलांसाठी खेळतो होतो महाराजा, हाती घेऊनी कर्दम गोळा, पूर्णपणी रचिला पुतळा. परिनेनो कैशी झाली कळा, भूत त्यात संचरले, लोपुनी सकळ कर्दम नीती, दिसू आली मानवाकृती. तेने भय व्यापुनी चित्ती, पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी, तू ते सांगितली संजीवनी, तो मंत्र घोकिता शनी, करीत होतासी काय तू. येरी म्हणे आज्ञा तुमची, भंगिली नाही शपथ पायांची, खेळता वाणी मंत्रांची, सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती, तरी मंत्र सांडिला नाही उक्ती, चुकलो नाही शिक्षे हाती, ओपू नका गुरुनाथा. ऐसे ऐकता गोरक्षवाणी, मच्छिंद्र तोषला आपले मनी, म्हणे बरी केली करणी, उठ आता व्यंगेसी. मुख कवळुनी चुंबन घेत, हास्य मानुनी कुरवाळीत, म्हणे होई आता स्वस्थ, चाल वेंगी पाडसा. येरी म्हणे गुरुनाथा, तुम्ही आणले आहे भूता, ते मज खाईल प्रांजळ आता, बाहेर निघू नकाजी. मच्छिंद्र म्हणे एक मात, ते बाळ नसे रे भूत, तुवा घोकुनी संजीवनीत, मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गौर उकिरडा स्थान, बाळ झालासी उत्पन्न, त्याच नीती खेळता कर्दम, बाळ उदयात आले हो. ऐसे ऐकता गुरु गोष्टी, म्हणे भूत तोहे तपोजेठी.
मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकुनी प्रांजळ मत. मग श्री गुरुचा धरुनी हात. बाळ होते चिरपदरात तयापासी पातले. बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध आणुनी पान त्वरित तै बाळका पै केले. यावरी वसन झोळी करून आत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन शिबिरापासी पातले. नाथचरणी अर्पुनी माता पुसती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित. तो ऐकुनी सकळ वृत्तांत आश्चर्य करीती शनोशनी. म्हणती धन्य धन्य संजीवनी हा कलित उदेला उशना मुनी. अपरी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा गुरुदैत्य शव शरीरा सावध करीत. परी त्या मनाया जड देहस्थ जीवदक्षा व्यापेत असे. तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्त्रभागी दिसेना. तरी उष्णात न म्हणू समंती. द्वितीय ब्रह्मा पातला शेती. तीही समंत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीज बीजा समान रूख होय. यावरी अनेक दुसरा अर्थ विधी स्व अंगे उत्पत्ती करीत. तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला. महाबीजावीन जान कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधीहून मच्छिंद्रनाथ मिरवला. ऐसे परस्परे भाषण करीती गावीचे सकळ जन. यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसून या. म्हणती महाराजा प्रतापतरणी बाळाचे कष्ट करून जाणे जननी. तो बाळका न दिसे करणी गैबी नंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईनात ते नाता श्रेष्ठ. तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा. तिथे बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपन. तुम्हा लागी करू कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐशी एकता जनांची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी. म्हणे बा ते धर्मजननी कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करिता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विपग्रहात मधुनामा नांदत असे. तयाची कांता लावण्य खानी पतिव्रता धर्मपत्नी. सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञानस्कळापैक असे. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा. अपतिसेवे अंतरंगा जगा माझी मिरविली. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेम चित्ती. संतती विन कामगती संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुनी किशोर. चित्ती पाहुनी चिंती गुहार सांशंकित होता ती. नाना यत्न संततीसाठी करुनी बैसले होते जेठी. उपाय न चाले परमकष्टी जगा माझी मिरवला. ऐसे असता उभे जन तो दैवे उदेला मांदुसा कारण. ग्रामस्था करी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदयला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडी येली. की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देवदानवमती. अब्धी मंथनी उदयली चित्ती एक भावे करुनिया. तन्याय मधुविप्राचे दैव उदयले जगमुखे साचे. म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वांसी. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधुब्राह्मण त्याची कांता परमसगुण ज्ञानकळा असे की. तो ओपुनी बाळ गोमट तेथेची होईल पूर्ण शेवट. पुत्राथिया परम अनिष्ट दिवस असती महाराजा. ऐसी मच्छिंद्र ऐकुनी वाणी पुत्राच्या राहे संरक्षणी. मग त्या विप्रा बोलावनी कांतेसहित आणिले. परी ते भार्या लावण्य राशी सदून वर्या जगासी. नाते पाहताच ते चित्तासी ओळखले हृदयात. मनात मने मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत. सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता आहे. जो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोका ठेला. जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक. अनिक भविष्य अवश्य जाण अर्थार्थी करी गमन. मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपीत असे. म्हणे मायो माय ऐक हा बाळ आहे वरदायक. नवनारायणातील एक करभंजन मिरवला. याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण. जगा माझी स्थूलवट मान पुत्र तुझा मिरवेल हा. मनसील हा होईल कैसा तरी कीर्ती ध्वज मित्र जैसा. की देवकीचा हरी जैसा वंद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवे कारण कैलासपती उरत्रे लगे.
तयाची निवटुनी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी. आणूनी ठेविल निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवुनी. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझी सहज गय मिरवला. परी अति गहनी नाम याला, गहनी असे देई का. यावरी आणिक सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्थानासी. उपरी फिरवुनी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तो याते अनुग्रह देऊन, मायेगे करील सनातन. परी तू आता जीवित्व लावून, संगोपन करी याचे. यावरे बोले कौतुक सती, की महाराजा योगमूर्ती, बाळ ओपिले माझे हाती. परी संशय एक असे, तुम्ही 12 वरुष आला परतोन. बाळ न्याल की मज पासून, मग मी कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण, मग मज मिरवेल की भाडाईतपण. तरी प्रांजळपणी आत्ताची वचन, मज प्रती सांगीजे. पहा पहा जी आशाबद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध. तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तैशीच गोष्टी सांगा याची. मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे. माये संशय सांडूनी मनी, बाळ न्यावे आपुले सदनी. माझी आशा बाळा लागुनी, गुंतत नाही जननीये. तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणी मिरवो जगात. तू माय हा सूत, लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस. हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थस्थानासी. तू संभाळ तुझ पासी, चिरंजीव असा हा. ऐसे बोलून ग्रामस्थाते शपथपूर्वक साक्ष सहित, निर्मळपणी करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी विभूती बाळा, मोहनास्त्र घातले गळा. कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पय दाटत असे. मग ते बाळ लावून स्तनी, गावीच्या आणुनी सुवासिनी. पालकात घातले प्रेमे करुनी, गहिनी नाम स्थापिले. यावरे मच्छिंद्र काही दिवस, तया ग्रामी करुनी वास. मग सवे घेऊनी गोरक्षास, तीर्थस्थाना चालिला. पुसुनी सकळ ग्रामस्थासी, निघता झाला गौरवेसी. मार्ग लक्षुनी तीर्थस्थानासी, बद्रिकाश्रमी जात असे. तरी मार्गे चालता वाटोवाट, श्री गोरक्षाची घेऊनी पाठ. कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट, परीक्षे ते पाहत असे. नंतरी ते पाहता परी विषम येशी, विषम दिसती सर्व कार्यासी. मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तप पूर्ण नसे या. मुळीच पदरी नसता पैसा, की दान मिरवी दांबिका व्यवसा. तेवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा. तरी आता बदरिकाश्रमी, बद्रिकेदार उभा स्वामी. तया हाती गोरक्ष ओकोनी, तया लागी रुजवावा. ऐसा विचार करुनी चित्ती, उभयता हिंडले नाना तीर्थी. मग लक्षुनी हिमाचल मार्गाप्रती, बद्रिकाश्रमाप्रती पै गेले परी तेथील कथन. पुढील अध्यायी होईल श्रवण. अर्थ धरुनी अपूर्ण, स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा धुंडीसूत. सेवेलागी अर्थी प्राणात, ग्रंथ आदरी मिळवीतसे. तुमचे कृपेचे लेऊनी भूषण, नरहरिवंश पूर्ण. कवी माल धुंडी नंदन, संत गणी मिरवला. स्वस्तिशी भक्तिकथा सार, समंत गोरक्ष काव्य किमागार. सदा परिसोत भाविक चतुर, दशमोध्याय गोडहा. श्रीकृष्णापर्णमस्तु, शुभम भवतु, श्रीअस्तु. अध्याय 10, ओव्या 176. नवनाथ भक्तिसार, दशमोध्याय समाप्त.